इस न्यूज के प्रायोजक है इकबाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापूर। सोलापूर शहरातील अनेक हॉस्पिटलमध्ये रुग्ण उपचार घेत आहेत, पण रुग्णाची देखरेख करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये मुक्कामी असलेल्या मुस्लिम समाजातील रोजेदारांना रोजे करताना पहाटेचे जेवण म्हणजेच सहेरीसाठी अडचण येते। पण ह्या गोष्टीवर जरिया फाउंडेशनने बारकाईने अभ्यास दररोज 150 ते 200 जणांना हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचे नातेवाईक तसेच दुसऱ्या शहरातून सोलापूर शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच काही कामानिमित्त सोलापूर शहरात मुक्कामी असणाऱ्या गरजूवंत लोकांना सहेरीचा डबा अगदी मुफ्तपणे निस्वार्थ भावनेने पोहोच करून सामाजिक बांधिलकी जपली। पहिल्या रोजापासून अखेरच्या रोजापर्यंत सहेरीचे डबे वाटपाचं काम नित्याने करण्यात आला। हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड तसेच हॉस्टेल या ठिकाणी जरिया फाउंडेशनने सहेरीसाठी जेवण दिले जाईल असा मजकुराचा फलक लावून गरजूवंत लोकांची सहेरीची गरज पूर्ण करत समाजातील बांधिलकीसोबत माणुसकीचे दर्शन घडवले। सहेरीच्या स्वयंपाक करण्यासाठी पंजाब तालीम भागातील काही महिलांनी देखील मोठा योगदान देत भल्या पहाटे चपाती लाटण्यास सुरुवात करतात व अगदी वेळेवर सहेरी करणाऱ्या विद्यार्थी, प्रवासी, रुग्णांच्या नातेवाईकांना जरिया फाउंडेशनचे कार्यकर्ते स्वतःच्या बाईकने पेट्रोलचा, झोपेचा विचार न करता हा कार्य नित्याने पूर्ण महिनाभर पार पाडले। या संबंधित अधिक माहिती प्रहारचे जमीर शेख यांनी देत जरिया फाउंडेशनचा कार्य पाहून शासनाला व शहरातील इतर नामवंत लोकांनी या कार्याचा बोध घ्यावा अशी प्रतिक्रिया यावेळी मांडली। जय हिंद, लोकप्रजा न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण सोलापूर शहरातील पंजाब तालीम या भागात आहोत। पंजाब तालीममधील एक संघटना अशी आहे ज्या संघटनेचं नाव आज पूर्ण सोलापूर शहरासह महाराष्ट्रभर गाजत आहे। सध्या मुस्लिम समाजाचा रमजानचा हा पवित्र महिना सुरू असून अनेक नागरिकांना रमजानची रोजा धरण्याची सहेरीच्या वेळेस असो किंवा इफ्तारीच्या वेळेस अनेक लोकांना अडचणी भासल्यामुळं त्या अडचणीच्या कशावर पद्धतीनं मात करून जरिया फाउंडेशनच्या सदस्यांनी एक वेगळाच उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। खरोखरच एक कौतुकास्पद या ठिकाणी ह्या कामाला पाहून आज खरं तर कुठेतरी असं वाटतंय की जगात माणसात माणुसकी अजून जिवंत आहे। त्याच माणुसकीचा वारसा जपण्यासाठी जरिया फाउंडेशननं आज सातत्यानं रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये एक वेगळाच काम केलं आहे। त्या कामासाठी या जरिया फाउंडेशनच्या प्रत्येक सदस्याचा मोठा मोलाचा वाटा आहे आणि याच जरिया फाउंडेशनचे काही मान्यवरती आणि त्याचबरोबर काही सदस्य या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत। नेमकं हा प्रकार कशामुळे सुरुवात झाला, ही संकल्पना होती की कल्पना होती? यात अनेक गरीब कुटुंबांना असो किंवा रुग्ण ज्या ठिकाणी ॲडमिट असतात दुसऱ्या शहरातून या शहरामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारे सहेरीसाठी एक वेगळा उपक्रम राबविण्यासाठी या जरिया फाउंडेशनचे तमाम असंख्य या ठिकाणी सदस्य उपस्थित आहेत जे आपल्या जवळील पदरमोड करून रोजेदारांच्या हितासाठी सहेरीची उपासना पूर्ण व्हावा यासाठी या फाउंडेशनच्या काही कार्यकर्त्यांनी काम केलं आहे। साहेब, काय वाटतं आज जरिया फाउंडेशनचं आज मोलाचं योगदान आज रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये लाभलेलं आहे? काय वाटतं ही संकल्पना कशा पद्धतीने सुरू करण्यात आली? खरं म्हणजे मला माहीत झाला की गेल्या अनेक दिवसांपासून यांचं काम सुरू होतं। मी अनेक वेळा येण्याचा प्रयत्न केला पण झाला नाही। पण आज मी येऊन या ठिकाणी सगळं बघून भारावून गेलो, माझं मन भरवून आला। कारण काय, आपण बघता की ज्या ठिकाणी एखादा व्यक्ती अडचणीत असतो, मग रुग्णालयात असेल, कुठं कॉलेजमध्ये शिकत असताना आपल्या परिवारातील, कुटुंबातील, खानदानातील व्यक्ती त्याच्याकडे लक्ष देत नाही। पण जरिया फाउंडेशनने जे व्यक्ती आजारी आहेत त्यांनी आजारी असणाऱ्या व्यक्तीची देखभाल करण्यासाठी जे लोक हॉस्पिटलमध्ये रात्रंदिवस त्याची काळजी घेत असतात आणि एक डॉक्टरानंतर जी चांगली भूमिका ते बजावत असतात असे ते रुग्णाचे जे नातेवाईक असतात त्यांना रमजान महिन्याचे रोजे त्यांचे जे ना कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकू नये, हे मुस्लिम समाजाच्या लोकांसाठी नव्हे तर अख्ख्या तमाम लोकांसाठी ही सुविधा आहे। अनेक हॉस्पिटलमध्ये डबे देण्यासाठी गेले नसताना इतर दरम्यानची लोकसुद्धा ज्यांना अन्न पाण्याशिवाय ते तिथं राहत असतात, रुग्णाची काळजी घेत असतात, त्यांना सुद्धा हे डबे देण्याचे काम या ठिकाणी पवित्र रमजान या महिन्यामध्ये झालेलं आहे। आणि खरोखरच त्यांचे 50-60 लोक जे या ठिकाणी रात्रंदिवस कुठलीही आमिषा न बाळगता, कुठलाही 1 रुपया त्यांच्याकडून 1 रुपया न घेता स्वतःचा पदर खर्च करून या ठिकाणी काम करतात। दिवसाला आपण बघितलं तर जवळपास 10 ते 15,000 20,000 रुपये खर्च हे जरिया फाउंडेशनच्या माध्यमातून 4-5-6 लोक आहेत ते करतात। आणि या ठिकाणी फाउंडेशनमध्ये प्रत्येक व्यक्ती जे लागल ते मदत करायला अहोरात्र तयार आहे। आणि या ठिकाणी डबे देणाऱ्या माणसापासून माहिती देणाऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी वाटून दिली आणि ती जबाबदारी ते स्वतःहून करतात। कुणालाही असं सांगत नाहीये की तू गाडीमध्ये पेट्रोल घालूनच जा
तू या ठिकाणी 100 रुपये खर्च कर. ते 100 रुपये असू दे, 200 असू दे, 1000 असू दे, जो पोरगा जो सभासद असेल या ठिकाणी जरिया फाउंडेशन बरोबर जो जोडला गेलेला आहे ते स्वतःच्या पदराचा खर्च करून या ठिकाणी काम करतं आणि रोजगाराचे रोजे व्हावे, अल्लाह प्रसन्न व्हावा आणि याचा सवाब त्यांना भेटायला पाहिजे या उदाहरण हेतूने हे सगळे काम करतात. लोकप्रधानच्या माध्यमातून तुम्ही तमाम सोलापूरकरांना दाखवला तर हे सगळ्यात चांगली बातमी होईल असं माझं वाटतंय. आणि दुसरी गोष्ट सांगतो, या ठिकाणी फक्त रुग्णांनाच नव्हे, हॉस्पिटलमध्ये जे लोक आहेत त्यांना तर मदत करतात. आता तुम्हाला सांगतो की बरेच मोठमोठे कॉलेज आहेत, त्या कॉलेजमध्ये मुलं शिकायला असतात, त्यांना डबं भेटत नाही, त्यामुळे ते रोजे राहू शकत नाही. अशा मुलांना घरपोच म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये हॉस्टेलमध्ये आणि कॉलेजमध्ये असतात त्या कॉलेज आणि हॉस्टेलपर्यंत हे डबे पोचवले जातात. रात्री 11 नंतर हे काम सुरू होतं आणि पहाटे 4-5 वाजेपर्यंत सुरू असतात आणि हे सगळं झाल्यानंतर ते पोरं इथे येऊन ज्यांना मग सैरी करतात. म्हणजे एकंदरीत ही जी उपवासाच्या वेळेची सैरीचा जो डबा तुम्ही ज्या रुग्णाच्या नातेवाईकांना म्हणा किंवा हॉस्टेलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणा, कशा पद्धतीने तुम्ही यापर्यंत या लोकांपर्यंत पोहोचलेलं काम? काय झालं, रेल्वे हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, सिव्हिल हॉस्पिटल आणि शहरातील इतर हॉस्टेल आणि हॉस्पिटल तिथे एक छोटे बॅनर लावण्यात आले. सैरीसाठी तुम्हाला काय म्हणजे जेवण वगैरे लागणार असेल तर या नंबरवर संपर्क साधा. आणि हे जरिया फाउंडेशनने काय केलं, एक नंबर जारी केला. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, खरोखर राज्य आणि केंद्र सरकारने सुद्धा काहीतरी शिकलं पाहिजे जरिया फाउंडेशन को, काम कशा पद्धतीने सुरू ठेवलं पाहिजे याचा एक चांगला उदाहरण म्हणजे जरिया फाउंडेशनने दिलं आहे. आणि ते जे बोर्ड लावलेले आहेत त्या बोर्डच्या माध्यमातून ते लोक ज्यांना जरिया फाउंडेशनच्या मोबाईल क्रमांकावर कॉन्टॅक्ट करतात. आणि इथं एक यादी आहे, एक लिस्ट आहे, ते डायरी थोडं दाखवा, एक लिस्ट आहे. हे लिस्ट त्यांनी त्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने बनवलेलं आहे. हे सरकारी यंत्रणेला आपण एवढं लाखो रुपये खर्च करतात सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना, आणि वाईट वाटतं, मी कधी कधी बोललो तर सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना वाईट वाटतं, काम न करून पगार घेणारे सुद्धा आहेत. म्हणजे खरोखरच सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सरकारी खात्यात देखील रुग्णांची किंवा रुग्णांची नातेवाईकांची नोंद एखाद्या हॉस्पिटलमध्ये नसेल तशीच नोंद आज या जरिया फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी नोंदवहीमध्ये नोंद करण्यात आले आहे. आणि कशा प्रकारे या नोंदवहीच्या माध्यमातून यांच्या कार्यकर्ते रात्रंदिवस एक करून रोजे जे ठरतात त्या रोजेदारांसाठी सहरीचा डबा कसा पोहोच करतात ते आपण जाणून घेऊ. दाखवतो थोडासा, कॅमेरा इथेही दाखवा. इथं बघा 6/3/2025 रोजा क्रमांक 5 या ठिकाणी CNS हॉस्पिटल, सिद्धेश्वर हॉटेल, SS मोबाईल आणि भैया चौक जुडिओ अशा प्रकारे ज्यांनी यांचे नंबर आहेत. आणि ह्याची सर्व डबे वाटण्याची जबाबदारी नदीम सम्या नावाच्या एका व्यक्तीला या ठिकाणी देण्यात आले. त्यानंतर बघ बिजापूर बेस आहे, पेंटर चौक आहे, मलंग शाह दर्गा आहे, मरकज मस्जिद आहे आणि दानिश टी हाऊस, म्हणजे अशा ठिकाणी वाहिद छोटो, म्हणजे हे एक चांगल्या प्रकारे त्यांनी रजिस्टर केलं आणि त्यात प्रत्येकाचे म्हणजे ज्या भागातून तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर येईल त्या भागात तुम्ही तुमचा कार्यकर्ता पदरमोड करून स्वतःची गाडी घेऊन स्वतःचा पेट्रोल घालून त्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ते डबे देतात. आणखीन काय लागत असेल तर परत येतो. म्हणजे अशी कल्पना, आता तुम्हाला सांगतो, सोलापुरात मोठमोठे लोक करोडपती अब्जोपती आहेत, त्यांच्याकडे सुद्धा खूप पैसा आहे. पण काय मध्ये कुठल्या ठिकाणी कशा प्रकारे खर्च करावं, कुठल्या लोकांवर खर्च करावं, कुठल्या कार्यावर खर्च करावं हे त्यांनी सुद्धा जरिया फाउंडेशनच्या माध्यमातून शिकलं पाहिजे. आता सर अजून एक महत्त्वाचा विषय असा आहे, आता या जरिया फाउंडेशननं एवढा मोठा उपक्रम हाती घेतला, या ठिकाणी साहजिकच आहे आर्थिक दृष्ट्या कुठेतरी या ठिकाणी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. ही आर्थिक परिस्थिती कशामुळे आणि कशा माध्यमातून तुम्ही हा एवढा खर्च उचलता? बघा, सरकारी 1 रुपया न घेता जरिया फाउंडेशनचे प्रत्येक सभासद, सदस्य, पदाधिकारी हे स्वतः कमवलेल्या उत्पन्नातून त्या ठिकाणी जे हलाल म्हणतात, हलाल आणि हरामचा तुम्हाला माहित आहे की हलाल, आता हे हलाल म्हणजे बाकी लोक उगाच उड्या मारत असतात, त्यांना माहीत सुद्धा नाहीये. त्यांनी हलालची माहिती असेल तर जमीर शेखला येऊन भेटावं, त्याने मी त्यांनाही देतो. पण हलाल म्हणजे काय, जे कष्टाने कमवलेल्या पैशातून, अवैध धंदे, समजा चोरी मारी, 2 नंबर धंदे, मटका, जुगार, हे अशा कुठल्याही गैरमार्गातून, गैर धंद्यातून पैसे न घेता आपण कष्टातून रात्रंदिवस घाम गाळून जे कष्ट करतो त्या कष्टाच्या माध्यमातून मिळवलेल्या पैशातून खर्च करणे मला त्याला म्हणतात हलाल. आणि अशा प्रकारे जे लोक काम करतात, आता कोणी छोटा मोठा काम करत असेल, कोणी मोठं काम करत असेल, जशी ऐपत आहे ते लोक काय करतात, जरिया फाउंडेशनला या ठिकाणी मदत करतात आणि त्या माध्यमातून एक खर्च चालू आहे.
हे कुठल्या एका दुसऱ्या व्यक्तीचं काम नाहीये. आज आपण बघितलं तर साधारण 150 ते 200 लोकांना दररोज पहाटे सैरीसाठी त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्यांना असंही जेवण नाहीये, तुम्ही आम्ही जे घरात खात नाही त्याच्याही पेक्षा चांगल्या प्रकारे या ठिकाणी जेवण तिथं दिलं जातं. म्हणजे हे आता- सगळ्यात चांगली गोष्ट आहे. नाहीतर आता आपण काय करतो, जेवणाची बाब आली तर एका डब्यामध्ये काय काय आयटम असतात, मेनू मध्ये काय असतो? आणि मेनू म्हणजे कसं असतं ना, दररोज मेनू वेगळे असतात. आपण मेनू सांगणं म्हणजे ते योग्य वाटणार नाही. कारण काय माहिती, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि ते बंद मुठ्ठीत ठेवणे गरजेचं आहे. फक्त मी तुम्हाला संख्या सांगतो. मी तुम्हाला त्यासाठी पहिल्यांदा म्हणलं की जमीर शेख असेल किंवा इथं जे बसणारे लोक आहे, जे घरात सुद्धा जे खातात ना, तेच या लोकांना जे ना ते त्या ठिकाणी त्यांना जेवण चारण्याचं काम या माध्यमातून झरिया फाउंडेशनने सुरू केलं आहे. साधारण 150 ते 200 लोकांना या ठिकाणी डबा दिलं जातं आणि 101 त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची जी टीम आहे ते सुद्धा इथंच बसून दररोज जे ना सैरी करतात. म्हणजे हे चांगलं काय आहे, आपण जे लोकांना देतो तेच आपण खातो. सरकारी यंत्रणा तशी नाही आहे, लोकांना देतात आणि हे वेगळंच खातात. काजू बदामचं ते खात नाही, पण असं नाही. हे लोक जे लोकांना देतात तेच त्या ठिकाणी खातात. हे चांगला उपक्रम आहे आणि अशाच प्रकारचे उपक्रम सोलापूर शहरातील मी तमाम मोठमोठ्या लोकांना सांगतो की मोठमोठ्या इफ्तार पार्टी करून मोठमोठे बॅनर लावून कोणी मोठा होत नसतं. त्याचं काम असं उभं राहायला पाहिजे, एखादा हिमालयाचं पर्वत सारखा ते काम उभं राहायला पाहिजे. तसाच काम झरिया फाउंडेशनने केलं आहे. मी तमाम सोलापुरातील इफ्तार पार्टी करणाऱ्या लोकांना सुद्धा सांगतो, इफ्तार पार्टी तुम्ही जरूर करा, परंतु तुम्ही अल्लाहला राजी करण्यासाठी अशा प्रकारे झरिया फाउंडेशनने जे सुरू ठेवलं आहे तशा पद्धतीचे काम करा. बॅनर लावून, फोटो लावून माणूस मोठा होत नसतो, माणूस कार्याने मोठा होतो. त्या पद्धतीने लोकांनी या ठिकाणी काम करणं आता गरजेचं आहे. धन्यवाद साहेब. खरं तर सांगायचं तर माणुसकी कशी जपायची ही कुठंतरी शिकायला पाहिजे या झरिया फाउंडेशनच्या अनेक सदस्यांकडून, प्रत्येक सभासदांकडून. खरं तर रमजानचा पवित्र महिना सुरू असून या रमजानच्या पूर्ण महिन्यामध्ये पूर्ण रोजेदारांसाठी पूर्ण रोजे होईपर्यंत सैरीचा वेळ, ज्या खरं तर रोजेदाराला सैरी ही अत्यंत गरजेची असते. त्या सैरीचा डबा ज्या रुग्णालय असो किंवा हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना असो, त्यांना घरपोच असो किंवा रुग्णालय त्यात ज्या ठिकाणी ते रुग्णाचे नातेवाईक त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम या संघटनेच्या अनेक सदस्यांनी पदरमोड करून कुठल्याही प्रकारची आमिषा न बाळगता आपल्या मानवतेचा संदेश या सोलापूर शहरामध्ये जागण्याचं काम करत आहेत. आपण पाहतात लोकप्रधान न्यूज अजमेर शेखसह अल्ताफ शेख. हेलो सोलापुरकर, इकबाल फैशन रमजान में आपके लिए लेकर आया है किड्स वेयर, गर्ल्स और बॉयज के लिए न्यू वैरायटीज और न्यू डिजाइन, वो भी एकदम आपके बजट में. कुर्ता, पठानी, पैंट, शर्ट्स और जैकेट्स. गर्ल्स के लिए स्पेशल हीरा मंडी डिजाइन, प्लाजो, गाउन्स, फ्रॉक्स और लेडीज वेयर ड्रेस मटेरियल, पाकिस्तानी सूट्स, गाउन, प्लाजो, शरारा. तो ये ईद सेलिब्रेट करो इकबाल फैशन के साथ. हमारा पता बेगमपेट मार्केट सोलापुर. कॉन्टैक्ट नंबर 9422601266 9423521266.